आपण अगोदर काढूया यशया अध्याय काढूया. यशया 44, यशया 44 आणि त्याचं 24 वचन. यशया 44 त्याचं 24 वचन. यहोवा तेरा उद्धार करता जो तुझे गर्भ से बनाता आया है वो यूँ कहता है, मैं यहोवा सबको बनाने वाला, जिसने अकेले ही आकाश को ताना और पृथ्वी को अपनी ही शक्ति में फैलाया है. प्रार्थना करें. पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभू येशूच्या गोड आणि सर्व सामर्थ्य नावाने तुझ्या अनुग्रहाच्या सिंहासनाच्या समोर येतो. तानाऱ्या गोड पवित्र सेनाधीश पिता, तू आमची ढाल, आमचं कवच, आमचा प्रभू आहे. आमच्याशी तू वचनाच्याद्वारे बोलणारा तू आमचा पवित्र देव आहे. आम्ही वचन लक्षपूर्वक ऐकण्यासाठी आणि जे आम्ही ऐकतो तसंच पालन करण्यासाठी सहायता कर. वचनाचा ताबा तुझ्या हातात देते. आज प्रभू पवित्र पिता, प्रियंकाच्या 6व्या महिन्याची जी प्रार्थना आहे त्याच्यासाठी दिलेलं हे वचन आहे. कारण तिच्या गर्भाचं बाळ तूच बनवलेले असं इथं वचन आलेलं आहे. कारण जगात जे काही गर्भाशयात आहे ते तू बनवलेला देव आहे, तूच बनवणारा देव आहे. त्यामुळे माझ्या पवित्र पिता, आम्हाला हे वचन लक्षपूर्वक ऐकण्यासाठी सहायता कर. येशूच्या नावात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. यशया हे जे पुस्तक आहे हा एक भविष्यवक्ताचं पुस्तक आहे आणि त्याने भविष्यवाणी केली आणि हा एक चांगला संदेश आहे. आणि हा एक चांगला संदेश सकट त्याने चांगलं काय बोललेलं आहे की यहोवा जो देवाचं नाव आहे, जसं आपल्याला नाव आहे तसं देवालाही नाव आहे. देवाला खूप नावं आहेत. देवाला यहोवा शालोम, यहोवा मकालेश, म्हणजे हे सगळी देवाची नावं आहेत. परंतु त्याची चरित्र तसे आहे, पण त्याचं नाव यहोवा आहे. आणि म्हणून त्याला इतकी नावं आहेत ना की यहोवा राफा, यहोवा इरे. म्हणून त्याने काय म्हणाला, जेव्हा मोजेसने त्याला विचारलं की मी इस्रायली लोकांना काय सांगावं की तू कोण आहे, तुझं नाव सांग, म्हणून तो म्हणाला मी जो आहे सो आहे. कारण का हेच काफी आहे. कारण एवढी नावं आहेत त्याच्यामध्ये लोक काय म्हणतील, तर आपला देव सर्व काही करणारा देव आहे. म्हणून प्रियानो, आपल्या देवाचं नाव यहोवा आहे. आणि तो कोण आहे इथं सांगितलेला आहे. यहोवा उद्धार करता, म्हणजे आपल्याला तारण देणारा, आपल्याला वाचवणारा, आपल्याला जीवन देणारा असा हा आपला देव आहे. आणि तो म्हणतो की जो तू जेव्हा गर्भात होता तेव्हा मीच तुला बनवलेला आहे. आज या जगात जे फक्त आदमला सोडून ना, जो पहिला माणूस होता त्याला सोडून बाकीचे नंतरची सगळी जी मनुष्य जाती आहे, सगळी मनुष्य जाती जी आहे ती सर्व कोण आहे, गर्भातूनच आलेली आहे. तुम्ही नोट करा. फक्त आदमाच्या हाडातून निघाली हवा, हे दोनच जण. बाकीचे नंतरचे जेवढे जण आपण पाहतो, कैन, हाबील, नंतरचे सगळे इथपर्यंत येशू सुद्धा गर्भातूनच आला. आपण सुद्धा गर्भातूनच आला. पाहायला गेलं ना तर गर्भाशयात मूल होणं हे खूप कठीण गोष्ट आहे, असंभव आणि एकदम अशक्य गोष्ट. आता देवाने जेव्हा पहिला आदम बनवला तो मोठा होता, अगदी 30-35 वर्षाचा तो माणूस होता जो आदम बनवलेला. तो काही लहान नव्हता बनवलेला, असा मोठा माणूस बनवलेला देवाने. त्यामुळे तो चांगला माणूस होता आणि एक बाहेरून असं बनवलेलं. त्याला पुतळा बनवलेला, त्याला आकार दिला आणि त्याच्यात श्वास फुकून त्याला दिला. पण एका व्यक्तीच्या, एका बाईच्या आतल्या भागामध्ये जो अंधारात, आता आतला भाग सगळा अंधारच आहे ना, आता इथं बाहेर सगळं उजेड दिसतं, पण आतमध्ये काय आहे, अंधार आहे. त्या अंधारामध्ये एक बीज जाणं ते सुद्धा जाण्याचा मार्ग. कसं जातं, की कसं अंड वाढतं, कसं ते अंड पकडल्यानंतर आत जातं आणि कसं मग ते गर्भाशयाचं तोंड बंद होतं, त्याच्यात कसं बाळ ते वाढायला लागतं आणि त्यामध्ये पाणी आणि रक्तात ते फिरत असतं. असं असं बोलून ते बाळ असं करून ते पाय पण त्याचे असे त्या पिशवीच्या आकारामध्ये ते असं वाढत राहतं. नऊ त्याच्यामध्ये एक एक अवयव. पहा ना, आपला एक तरी अवयव कमी आहे का? आपण आता खराब झालेला आहे, असं काय झाले का? ठीक आहे, ज्यांचं या जगात आहे, आंधळे आहेत, आपण ते देवानेच बनवले. पण आपण अशी झालो का? देवाने आपल्याला बघा ना किती सुंदर, काही लोक किती सुंदर आहेत. तुम्ही मुलं बघा आपली, आणि आपली ख्रिस्ती मुलं तर सगळं. मी बघा, मी येणार, मी खरं सांगते, जगातल्या मुलांना मी एवढं प्रेम नाही करत. ते बाई जगात जे आहे खूप सुंदर मुलं आहेत, त्यांचे निळे डोळे, हिरवे डोळे, पिवळे डोळे, कोणतेही डोळे आहेत. पण माझ्या येशूच्या मुलांचे डोळे जास्त छान. मी अशी बोलते का? कारण की माझ्या येशूची मुलं आहेत, त्यांनी येशूच जन्म घेतला.
ते भले काळे असो, गोरे असो, त्यांची सोनेरी केस असो, त्यांची काळे केस असो, भले आमच्या मुलांमध्ये कुणाचे डोळे निळे नाही चालेल, पण त्यांचे डोळे सुंदर आहेत. ते येशूचे डोळे. त्यांच्यातून येशू पाहतोय, येशू मोठा होतोय, येशू दिसतोय, येशू वागतोय, येशू स्तुती करवतोय. ती मुलं करतात का स्तुती? ती मुलं लहानापासून स्तुती करतात, लहानापासून देवाच्या मंदिरात अशी रांगत असतात, खेळत असतात, आवाज करत असतात, बोलत असतात, पळत असतात, आपल्यामध्ये वावरतात. ही मुलांना मी जास्त पाहिजे, कारण तीच खरी देवाची मुलं आहे, हीच खरी देवाची मुलं आहे. मग ही जास्त सुंदर आहे. एवढी ब्युटिफुल देवाने त्यांना बनवलेलं आहे. जसं येशू सुंदर आहे तसं ही येशूची मुलं सुंदर आहे. एकापेक्षा आपण असं म्हणू नाही शकत की फक्त हीच मूल सुंदर आहे. नाही नाही, हे नंबर 1वर आहे आणि हा नंबर 2वर. मी जेव्हा जेव्हा एकेका मुलांना जेव्हा लाईनीने अशी बघत असते तर मी प्रत्येकाला बघते, म्हणजे कुणी प्रत्येकाच्या ठिकाणी सगळेजण आपापल्या ठिकाणी सुंदर आहे. देवाने प्रत्येकाला त्यांच्या जागेवर सुंदर बनवलं आहे. प्रत्येकामध्ये एक एक हसताना त्यांच्या चेहऱ्यावर एक फुलून निघतं, एकदम स्माईल त्यांची जी मुलांना लोकांना आकर्षून घेते. तर ते प्रत्येक मुलाच्यामध्ये आहे. ते प्रत्येक आपलं मूल आपल्या आपल्या ठिकाणी सुंदरता दाखवते, ख्रिस्ताची सुंदरता. म्हणून हे बनवणं देवाने एकदम मोठी गोष्ट आहे. आणि इथं लिहिलेलं आहे, मी जो देव आहे तो काय करत आहे, गर्भाशयात तुला बनवत आहे आणि मी तुला बनवलेलं आहे. बाकी या जगात जो लोक म्हणतात हा देव तो देव नाही, देवच आहे यहोवा, त्यानेच माणसाला गर्भाशयात बनवलेलं आहे. आणि लिहिलेलं आहे, मीच एकटा देव आहे ज्याने हे सर्व बनवलेलं आहे, माझ्याशिवाय दुसरा देव नाही. या जगात देवाशिवाय जगात जरी लोक म्हणतात हे देव, फलाने देव, हे देव, पण आपल्याला माहीत आहे आणि देव आपल्याला आजही सांगत आहे. जरी आज संध्याकाळी पाण्यात टाकायला नेतील, लोक नाचतील, त्यांच्या मागे लाखो लोक असतील, खूप लोक असतील, आणि आज आपण इथे कमीच लोक आहेत, पण इथे देव आहे, तिथे देव. हे नेहमी लक्षात ठेवा. आपण जरी कमीच लोक आहे, ठीक आहे, मोजकीच लोक आहे, शायद आज आपण टेडेमेडे गातो, शायद आपण नाही नाचलो, शायद आपण कशी टेडेमेडे आवाजात आपला आवाज नाही निघाला, पण तरीही इथे देव आहे हे नेहमी लक्षात ठेवा. माहिती पडलं? म्हणून सांगण्याचा उद्देश हाच आहे, जरी असंख्य जगामध्ये काही बोलत असले तरी खरा देव येशूच आहे, देव आहे, आणि तोच एकटा आहे. त्याला दुसऱ्याची गरज नाही, सपोर्टची गरज नाही की हे मला मदतीला लाग आणि या बाळाला जन्म द्यायचा आहे, ह्याला हे करायचं आहे, हे जग बनवायचं आहे, असं असं करायचं आहे, मला मदत कर, असं त्याला देवाला मदतीची गरज नाही लागत. मदतीची गरज माणसाला लागते. म्हणूनच माणसाला आज देवाने पवित्र आत्मा दिला आहे, मदतनीस दिला आहे, आपल्याला हेल्पर दिलेला आहे. माणूस एकटा राहू शकत नाही म्हणून बाई दिली. त्या दोघांना मदतीला दिलेला आहे देवाचा. पुरुष एकटा नाहीच राहू शकत, त्याला हेल्पर लागतोच, हेल्पर लागतोच, म्हणूनच बाई दिली. हे नेहमी लक्षात ठेवा. आणि दोघांना मदतीला दिलेला आहे पवित्र. म्हणून सांगण्याचा उद्देश तुझा आहे, आपला देव खूप खूप चांगला आहे. आणि देव जो जन्म देतो, आपल्याला गर्भाशयात घालतो, जन्म बनवतो. वाचूया स्तोत्रसंहिता 139, स्तोत्रसंहिता 139 आणि त्याचं 14. मैं तेरा धन्यवाद करूँगा कि मैं भयंकर और अद्भुत रीति से रचा गया हूँ। मैं तेरे काम तो आश्चर्य के हैं, पर इसे भली भांति जानता हूँ। मैं गुप्त में बनाया जाता था, पृथ्वी के निचले स्थानों में रचा जाता था, तब मेरी हड्डियाँ तुझसे छिपी न थी। तेरी आँखों ने मेरे बिडौल तत्वों को देखा, और सब मेरे दिन प्रतिदिन अंग बनते जाते थे, दिन प्रतिदिन, और वो तेरे पुस्तक में लिखे जाते थे। ओ मेरे लिए तो परमेश्वर, तेरे विचार क्या ही बहुमूल्य. म्हणजे पहा इथे काय लिहिलेलं आहे की मी तुला धन्यवाद देतो की मी एकदम भयंकर रीतीने, अद्भुत रीतीने मी आईच्या उदरामध्ये बनवत गेला होता. म्हणजे देव आपल्याला आईच्या पोटामध्ये किती चांगल्या रीतीने बनवतो, किती अद्भुत रीतीने बनवतो. हे पाहायला गेलं तर एक चमत्कार आहे. आणि आपलं एक एक अंग, हा जो शरीराचा एक एक अंग जो आहे, आज 9 महिन्याचं मूल एवढं बाहेर येतं, ज्याला हाईट असतं तर एवढं निघतं, मोस्टली सगळी मुलं एवढी निघतात. ते मूल एक एक अंग, त्याच्या आतला एक एक पार्ट्स वेळोवेळी दिवसा वाढतो. हे देवाचं काम नाही. किती देवाचं प्रेम पहा आपल्यावर. आणि तो माणूस देवाला विसरतो, देवापासून लांब जातो, तरीही देवाने असं म्हटलं नाही की चला आता
हा मला विसरला, मी याला मूल नाही देणार, ह्यांच्या गर्भाशयात मुलाचा जन्म नाही करवणार, तरी देव माणसांची उत्पत्ती करतच आहे, त्यांना बनवतच आहे, त्यांना जन्म देतच आहे. म्हणून जन्म हा पाहायला गेला ना, हा देवाकडून खूप मोठं वरदान आहे. आणि बाईसाठी तर खूप मोठं वरदान आहे, खूप मोठं वरदान. कारण बाई 9 महिने आपल्या गर्भाशयात तिची एवढीशीच असते ती पिशवी, आणि हळूहळू हळूहळू हळू एवढी अशी मोठी होत जाते. आणि 6व्या महिन्यापर्यंत तिला खरंच देवाची गरज असते. आणि त्या बाळाला पूर्ण अवयव ते वाढलेलं असतं. त्यावेळेला तिच्या गर्भाला सांभाळण्यासाठी आणि तिच्या गर्भातल्या बाळाला पवित्र आत्म्याने परिपूर्ण करण्यासाठी ख्रिस्ताची फार गरज असते. म्हणून आपण वाचूया, लूक अध्यायामध्ये जाऊया. लूक अध्याय 1 आणि त्याचं 39 ते 45. 39 ते 45. उन दिनों में मरियम उठकर शीघ्र ही पहाड़ी देश के यहूदा के नगर में गई और जकरिया के घर में जाकर इलिशिबा को नमस्कार किया. जो ही इलिशिबा ने मरियम का नमस्कार सुना, तो ही बच्चा उसके पेट में उछला और इलिशिबा पवित्र आत्मा से परिपूर्ण हो गया. काय मिला अपन के वाचन पूर्ण. उसने बड़े शब्द से पुकार कर कहा, स्त्रियों में तू धन्य है, तेरे पेट का फल धन्य है. यह अनुग्रह मुझे कहाँ हुआ कि मेरे प्रभु की माता मेरे पास आई. देख, जो ही तेरे नमस्कार का शब्द मेरे कानों में पड़ा, जो ही बच्चा मेरे पेट से आनंद से उछल पड़ा. धन्य है जिसने विश्वास किया और जो बातें प्रभू की ओर से कही गई वो पूरी हो गई. आणि आपण इथे पाहतो, मरियम जसं इलिशिबाला नमस्कार केला, त्या तिच्या आतला, इलिशिबाच्या आतला जो गर्भ होता तो काय झाला, पटकन हिंदू आनंदाने उडी त्याने मारली पोटामध्ये. आणि त्याने उडी मारताच इलिशिबा पवित्र आत्म्याने भरली. इतकी पवित्र आत्म्याने भरली की तिने चक्क तिने भविष्यवाणी तिने ओळखलं की माझ्या प्रभूची माता. आता तो कोण पुत्र होता, पवित्र आत्मा म्हणून होता. आणि तिच्या गर्भाचं बाळ म्हणतो की माझ्या प्रभूची आई माझ्याकडे कशी काय आहे. हे पहा, ते बाळच चक्क भविष्यवाणी करायला लागलेलं, पवित्र आत्म्याने भरून गेलेलं. म्हणून आपण ही जी 6व्या महिन्याची प्रार्थना करण्याचा जो मुख्य उद्देश काय आहे माहिती, 2 जणांचा. एक गर्भातलं बाळ जे प्रभू ख्रिस्ताने दिलेलं आहे, त्याचं संगोपन चांगलं होण्यासाठी, तिच्या गर्भाची रक्षा करण्यासाठी, आणि मेन दोघेही, आपली प्रियंका आणि गर्भातलं बाळसुद्धा पवित्र आत्म्याने परिपूर्ण होण्यासाठी आपण ही जी प्रार्थना करतो. तर जगामध्ये पहा, फक्त काय करतात, जेव्हा पहिलं बाळ असतं तेव्हाच ते लोक वटी भरून जातात. त्यांना मुलगा पाहिजे असतो म्हणून ते लोक वटी भरतात. वटी भरण्याचं कारण काय आहे, मुलगा होण्यासाठी, त्याचा तो उद्देश असतो. आणि ते लोक त्याच्या मागे किती बाईचं रक्षण व्हावं, मुलाचं रक्षण व्हावं, आणि ती जगावी, आनंदाने राहावी, तिला सुख मिळावं त्या मुलाचं, त्याचा काही उद्देश नसतो. त्यांनाही फक्त आनंद करायचा असतो. पण जेव्हा ती बाई दुसऱ्यांदा घरवरून होते तेव्हा ते लोक काही करत नाही. पण बायबल आपल्याला असं कधीही सांगत नाही. बायबल सांगतात प्रत्येक जन्माच्या वेळेला प्रत्येक बाई जेव्हा जेव्हा गरोदर होते तिला खरंच ख्रिस्ताची गरज असते. तिला जन्मापासून जे बाळ जन्म झालेलं असतं गर्भाशयात तेव्हापासून तिला ख्रिस्ताची गरज असते. 6व्या महिन्यात खरंच तिला ख्रिस्ताची गरज असते. 7व्या महिन्यात खरंच तिला खूप गरज असते. का? कारण 7व्या महिन्यामध्ये ते पिशवीला, गर्भाशयावर त्या बाळाचा पूर्ण भार पडलेला असतो. पूर्ण वजन त्या गर्भाशय ते झेलत असतं. त्याच्यामुळे तिला फार गरज असते ख्रिस्ताची. आणि ख्रिस्त त्या टायमाला त्या बाईला मदत करत असतो, तिला सपोर्ट करत असतो त्या 9 महिन्यापर्यंत, प्रसव पीडा होईपर्यंत. आणि प्रसवच्या वेळेला देव तिला सहायता करतो, तिचंही रक्षण करतो, गर्भातल्या बाळाचं रक्षण करतो, डिलिव्हरी नॉर्मल करवतो. आणि देवाची मेन इच्छा काय असते की ख्रिस्ती जे कुटुंब जे त्याच्या मागे येतात, ती बाई आणि तिच्या गर्भातलं बाळ लहानपणापासूनच देवाला ओळखावं, पवित्र आत्म्याने परिपूर्ण हवं. म्हणून तुम्ही नोट करा तुमच्या मुलांचं, ज्यांचं झालं आहे ते सगळे बघा, लहान मुलं पवित्र आत्म्याने भरलेली आहे. त्यांचं जेव्हा बप्तिस्मा होईल तेव्हा ती गोष्ट वेगळी. ते जन्मापासून आईच्या पोटातच ते त्याला पवित्र आत्मा मिळालेला. आपल्या सर्वात छान मुलांचा हा सगळ्यात मोठा फायदा. बरेच जण काय विचार करतात, तू काय नाही कशाला करायचं, सगळ्यांना मुलं होतात, त्याच्यात काही लहान मुलं होत आहे का, काय बघायचं, झालं नाही आहे आता काय दुसऱ्याला करायचं, अशी लोक बोलतात. ते लोक सिरियस नाही घेत. वचनाला जे देव किती महत्त्वाचं आहे
देव किती आपल्या आयुष्यात महत्त्वाचं आहे आणि आपल्याला देवाची गरज आहे. ही किती किमती आहे देवासाठी, किती अनमोल आहे. तिचं बाळ किती किमती आहे. नंतर मी बाळ जेव्हा जन्म होईल, आता सारा जन्माला झाली, जरा सारापासून त्रास आहे. खरं सांगा, असं हे लोक बसलेत म्हणून नका बघू. खरं खरं बघू. फरक काय? एक सर्वात मोठा फरक होतो जेव्हा आपली मुलं आपल्याला, आता लहान मुलं ते राहणारच, खेळणारच, आवाज करणारच, ते रडणारच, ते नाही सर तुम्ही त्यांना नाही हे करू शकत. आता ज्यांच्या घरात मुलं आहे त्यांच्या घरात थोडा तरी बाळाचा आवाज येणारच. आता मागे